नमस्कार. मी ममता सिंधुताई सपकाळ. आपण बघत आहात फ्रायडे फॅक्ट्स. मी आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. म्हणजे कसं आहे ना, की सामाजिक संस्थांमध्ये काम करताना किंवा सामाजिक संस्था निर्माण करताना किंवा मुलांचं संगोपन जिथं होत आहे, अशा संस्थांचा कार्यभार सांभाळताना खूप साऱ्या अडचणी समोर येत असतात. म्हणजे मी कायम सांगते की आमची जी पंचसूत्री आहे ती आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि पुनर्वसन. आज मी अन्न, वस्त्र, निवारा याविषयी नाही बोलणार. आज मी बोलणार आहे ते शिक्षण याविषयी. काय आहे की आमच्या संस्थांमध्ये जो मुलांचा वयोगट आहे तो 6 ते 18, 6 ते 12 आणि 12 ते 18. जे त्यांचं प्राथमिक शिक्षण आहे, जे त्यांचं माध्यमिक शिक्षण आहे, ते पूर्ण करताना इतक्या अडचणी येत नाहीत. कारण नाही म्हटलं तरी कुठे ना कुठे समाजाचा एक हात पुढे आलेला असतो. काही शासकीय योजना असतात, फ्रीमध्ये एज्युकेशन असतं. त्यामुळे 10वी-12वी पर्यंत शिक्षण घेताना इतकी अडचण येत नाही. अगदीच एखाद्या मुलाने काही वेगळी शाखा जर निवडली किंवा त्याचा इंटरेस्ट जर वेगळा असेल तर थोडंफार होऊ शकतं, पण इथपर्यंत मुलांचं शिक्षण खूप सुरळीतपणे पुढे जात असतं. पण जेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न येतो, जेव्हा की त्याला कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे, जेव्हा की त्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काहीतरी करायचं आहे, नर्सिंगसारखे जे विषय आहेत, अशा वेळेस नाही म्हटलं तरी खर्चिक बाब म्हणून त्या संस्थेवर एक भार येऊन पडत असतो. म्हणजे मी आता थोडी माझ्याकडे येते, माझ्या पर्सनल आयुष्याकडे येते. 1994 सालची गोष्ट. माझं ग्रॅज्युएशन जस्ट कंप्लीट झालं होतं. मानसशास्त्राची माझी डिग्री मी मिळवली होती आणि माझं पुढचं जे शिक्षण मी घेणार होते ते होतं मास्टर ऑफ सोशल वर्क. भारती विद्यापीठमध्ये एंट्रन्सची एक्झाम देऊन झाली. माझा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यूचं पॅनल समोर बसलं होतं. मी जाऊन बसले, माझी फाईल हातामध्ये होती, धडधड माझी सुरू होती आणि समोर बसले होते ते त्या पॅनलमध्ये जे मध्यभागी बसले होते ते होते आदरणीय शिवाजीराव कदम सर. आणि मी माझ्याविषयी माहिती सांगायला सुरुवात केली की मी ममता सपकाळ, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. त्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठलं? म्हटलं, सर मी पुण्यात हॉस्टेलला असते, पण माझं गाव आहे अमरावती जिल्हा. अमरावतीमध्ये कुठे? म्हटलं, सर आमचा मेळघाटचा जो भाग आहे चिखलदरा. ओ ओ ओ म्हणजे त्या ज्या आदिवासींसाठी काम करतात त्या तुम्हाला माहिती आहेत का? माझे कान टवकारले, कारण मला कल्पना आली होती की ते माझ्या आईविषयी बोलत आहेत, म्हणजे माईंविषयी बोलत आहेत. म्हटलं, सर सिंधुताई सपकाळ. हां हां, त्या माहिती आहेत का? म्हटलं, सर ती माझी आई आहे, मी त्यांची मुलगी आहे. अरे जा म्हटले, तुझं ॲडमिशन झालं. त्यांची मुलगी आहे म्हणून सांग ना बाई, तुझं ॲडमिशन झालं म्हटलं. पण मला तिथे ॲडमिशन मिळणं, मी माझं 2 वर्षाचं शिक्षण तिथे पूर्ण करणं, पतंगराव कदम प्रतिष्ठानतर्फे सगळा खर्च उचलला जाणं, त्यांच्या हॉस्टेलला तिथेच माझी सोय होणं, हे इथेच नाही संपत. माझा मुद्दा आहे तो वेगळा आहे. मी माईंकडनं तिथे गेलेली आणि भारती विद्यापीठाने सांभाळलेली पहिली मुलगी आहे. म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली हे मला इथं नमूद करायचं आहे. आणि त्यानंतर संस्थेतली कितीतरी मुलं, कितीतरी मुली आजतागायत तिथे शिक्षण घेत आहेत. म्हणजे आदरणीय आमचे मोठे साहेब पतंगराव कदम सर, मी त्यांच्याविषयी काय बोलणार? आईला ते तर मोठ्या भावाच्या ठिकाणी होते, म्हणजे त्यांच्याकडे आईने जावं आणि रिकाम्या हाताने परत यावं असं कधी घडलं नाही. खूप जीव माईंवर पतंगराव कदम साहेबांचा खूप जीव. काय अडचण आहे ताई तुम्हाला सांगा, कायम बोलायचे. माझ्याकडून काय होईल बोला. म्हणजे आईंनी त्यांच्या समोर जाणं, माईंनी त्यांच्या समोर जाणं आणि माईंची अडचण राहणं असं व्हायचंच नाही.
सेम म्हणजे मला पतंगराव कदम साहेबांबद्दल जे बोलायचं असतं तेच मला शिवाजीराव कदम साहेबांबद्दल बोलायचं असतं. मी मोठ्या साहेबांना मी इतक्या वेळा भेटले नाही, अगदी एखाद वेळेस मी भेटले असेल, पण मी कायम आजही भेटत असते ते शिवाजीराव कदम साहेबांना. आणि मला सांगायला इथे आनंद होतोय की आजही संस्थांमधली मुलं, म्हणजे माझ्याविषयी तर माझं बोलूनच झालंय, पण माझा मनीष तिथे शिकला, माझा प्रतीक तिथे आता हॉटेल मॅनेजमेंट शिकतो आहे, माझी सारिका तिथे नर्सिंगचं शिक्षण घेते, माझा कर्ण पाचगणीला शिकतो आहे. आणि त्याहून पुढे जाऊन मी एक गोष्ट तुम्हाला आज सांगणार आहे की आदरणीय बाळासाहेब म्हणजे विश्वजित दादा इथे आले होते मांजरेला, आणि संपूर्ण संस्था बघून झाल्यानंतर आम्ही मुलांशी संवाद साधत होतो, आणि ते सहज बोलता बोलता म्हणाले की मुलांना तुम्हाला किती शिकायचं असेल मला सांगा, मी तिथे आहे, तुम्ही भारती विद्यापीठमध्ये शिकू शकता किंवा भारती विद्यापीठमध्ये आपण ह्या मुलांना शिकवू. तर मी सहज बोलले, म्हटलं दादा ज्या कुणामध्ये मला थोडंसं स्पार्क दिसेल किंवा काहीतरी वेगळं दिसेल ना, तर मी नक्की त्याला भारती विद्यापीठला पाठवेल. ते म्हटले एकाला का, सगळ्यांना पाठवा. त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की बाबा असताना आणि माई असताना त्यांचे जे बंध होते भावा बहिणीचे, तेच बंध यापुढेही राहतील. यापुढेही माईंच्या परिवारातल्या कुठल्याही मुलाला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि ते जर भारती विद्यापीठमध्ये अवेलेबल असेल तर फ्री ऑफ कॉस्ट त्याचं सगळं शिक्षण तिथे केले जाईल. आणि ही माई परिवाराची मला वाटतं खूप मोठी जमेची बाजू आहे, कारण शिक्षणाला पर्याय नाही, प्रत्येक मुलाने शिकलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे जे म्हणून ठेवलं आहे ना, ते खरं आहे. शिक्षण हे मिळायलाच हवं, प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला शिक्षण मिळायला हवं आणि त्याच्या आवडीचं मिळायला हवं. त्याला असं वाटायला हवं की मला जे हवं होतं ते मला शिकता आलं, मला पर्याय निवडायची गरज नाही वाटली. आणि अशा वेळेला जेव्हा भारती विद्यापीठ सारखी संस्था तुमच्या पाठीशी उभी राहते किंवा तुम्हाला हा शब्द देते की तुमच्या सगळ्या मुलांना माझ्याकडे पाठवा, मला वाटतं ती फार मोठी आमच्या माई परिवाराची जमेची बाजू आहे. आदरणीय साहेबांचे, मोठ्या साहेबांचे जितके आभार मानावेत तितके कमी आहेत. खूप मोठं काम आहे त्यांचं, खूप मोठा परिवार आहे भारती परिवारमध्ये, पण त्या भारती परिवाराचा एक भाग माई परिवारही आहे हे मी अभिमानाने सांगत असते. आणि बाळासाहेब इथे येऊन गेले, बाळासाहेबांनीही तोच धागा पुढे पकडून ठेवला, याचंही मला कौतुकही आहे, मला आधारही आहे. आणि आज या ठिकाणी जेव्हा मुलांचं शिक्षण ह्या विषयावर मी बोलू इच्छिते किंवा मला बोलायचं असतं, तेव्हा भारती विद्यापीठ हा विषय मला तिथे घ्यायचाच असतो, आवर्जून बोलायचंच असतं आणि सांगायचं असतं की मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की माई परिवार हा भारती परिवाराचा, भारती विद्यापीठ परिवाराचाच एक भाग आहे. धन्यवाद.